पालिका प्रशासनाच्या माध्यमातून बदलापूरमध्ये होत असलेल्या विविध भ्रष्टाचाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षाचे गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतेच मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांना निवेदन सादर करण्यात आले आहे। यामध्ये बायोगॅस प्रकल्पातील घोटाळा, वाहनकोंडी, फेरीवाले, बंद असलेल्या स्मशानभूमीतील शवदाहिन्या, विद्युत पोलमधील घोटाळा अशा अनेक घोटाळ्यांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे। याबाबत येत्या 7 दिवसात पालिका प्रशासनाकडून स्पष्टीकरण न मिळाल्यास पालिका प्रशासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा भाजपा पदाधिकारी यांनी दिला आहे। यावेळी गटनेते राजेंद्र घोरपडे यांच्यासह माजी नगरसेवक संभाजी शिंदे, शरद तेली, संजय भोईर, किरण भोईर आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते। खरं तर जेव्हापासून या नगरपालिकेत बॉडीची मुदत संपलेली आहे तेव्हापासून प्रशासनाची लागवड लागलेली आहे आणि ते प्रशासन एवढ्या धीम्या गतीने आणि गलिच्छ आणि भ्रष्टाचारी कारभार काम करते की शहरामध्ये कुठेच काम होताना दिसत नाही आहे। त्यामुळे आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो आणि या भ्रष्टाचारावरती आवाज उठवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये विशेष करून सन्माननीय संभाजी शिंदे आहेत, यानंतर आमचे शरद तेली आहेत, संजय भोईर आहेत आणि सगळेच नगरसेवक या ठिकाणी जवळजवळ नगरसेवक उपस्थित होते। मुख्य मुद्दा की एक बायोगॅस प्रकल्पामध्ये जो सातत्याने गेल्या अनेक वर्ष होणारा भ्रष्टाचार, यावरती संभाजी शिंदे तुम्हाला सविस्तर माहिती देतीलच। दुसरा मुद्दा की या शहरामध्ये स्ट्रीट लाईटच्या बाबतीमध्ये जवळजवळ 40 कोटीची कामं झाली 5 वर्षामध्ये मागच्या, आणि त्या 40 कोटीच्या कामामध्ये 8000 स्ट्रीट लाईटचे पोल उभे व्हायला पाहिजे होते, तर ते कुठेही दिसत नाही। त्यातलं फक्त 10% काम झालं, 90% अशाच प्रकारे डायरेक्टली खोटी बिलं काढण्यात आलेली आहेत। त्याच्यावरती आम्ही आक्षेप घेतला की शहरामध्ये जर काही एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्युतवरती खर्च होतो तर मग ते पोल कुठे दिसत नाही, अजून बऱ्याचशा ठिकाणी पोल लावायचे बाकी आहेत। दुसरा महत्त्वाचा की एक गमतीशीर विषय म्हणजे बाकड्यावरचा भ्रष्टाचार, हे बाकडा भ्रष्टाचार म्हणून एक नवीन प्रकार सुरू झालेला आहे की शहरामध्ये 5 कोटी रुपयाचे बाकडे आले आणि 5 कोटी रुपयाचे बाकडे आले असताना आज शहरामध्ये जवळजवळ 15,000 बाकडे असायला पाहिजे होते। 15,000 बाकड्यामधून तुम्हाला 2,000 बाकडेसुद्धा दिसत नाही आहेत। तर हे बाकडे गायब कुठे झाले, याचं सॅटेलाईट इमेज घेऊन ह्या बाकड्यामध्ये भ्रष्टाचार कसा झालेला आहे त्या संबंधित याच्यावरती कारवाई करावी, अशा अनेक विषय आम्ही या नगरपालिकेत, काही ठिकाणी फेरीवाल्यांचा विषय होता की फेरीवाले माजोरे झालेले आहेत। त्याच्यानंतर बांगलादेशमधले काही रहिवासी या ठिकाणी येऊन फेरीवाल्याचा धंदा करत आहेत। यांचा कोणतरी एक मोठा एजंट आहे, तो 100 गाड्या, हातगाड्या घेऊन या ठिकाणी त्या लोकांना कामाला लावतो आणि या बदलापूर शहरामध्ये गलिच्छ वातावरण तयार झालेले या फेरीवाल्यांमुळे आणि हातगाड्यांमुळे तो एक विषय आहे। अनेक ठिकाणी पंपिंग स्टेशन बंद राहतात, तो सुद्धा मोठा लोकांना त्रास होतो की आता रमेशवाडी, अंजलीनगर या भागामध्ये पंपिंग स्टेशन जर बंद झालं सिवरेज स्टेशनचं, तर त्या भागामध्ये पाणी जे आहे ते वरती येतं गटाराचं आणि त्या नागरिकांना त्रास होतो। असे असंख्य प्रश्न आहेत। यावरती आम्ही मुख्याधिकाऱ्यांना जाब विचारला की येत्या 8 दिवसामध्ये हे आम्ही दिलेले जे काही भ्रष्टाचाराचे आरोप आहेत किंवा आम्ही जे पुरावे दिलेले आहेत त्यावरती आपण चर्चा करावी आणि आम्हाला पुन्हा एकदा 8 दिवसांनी या ठिकाणी बोलून त्याच्यावरती आमच्यासमोर ते पारदर्शकता आणावी। उळगाव बदलापूर नगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती बाबतीमध्ये बायोगॅस प्रकल्पापूर्वी थोडी माहिती अशी सांगतो की 2020 साली या नगरपालिकेकडे 211 कोटी रुपयांची बँक बॅलन्स आहे। 2020च्या मार्च महिन्यामध्ये गेल्या 4 वर्षामध्ये या नगरपालिकेमध्ये 1000 कोटीपेक्षा जास्त रक्कम या नगरपालिकेला प्राप्त झालेली आहे आणि असं असताना सुद्धा आज नगरपालिकेची आर्थिक परिस्थिती अतिशय दिवाळखोरी आहे, ही 1 नंबर गोष्ट। 2 नंबर, या नगरपालिकेची आर्थिक दिवाळखोरी का झाली तर गेल्या 4.5 वर्षाच्या कालावधीमध्ये प्रशासकीय राजवटीमध्ये या नगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी भ्रष्टाचार झाला आहे। बायोगॅससारखे असे नगरपालिकेला काही न परवडणारे प्रकल्पांमध्ये भ्रष्टाचार करून या ठिकाणी या प्रशासकांनी, या केडरच्या अधिकाऱ्यांनी आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी काही ठेकेदारांच्या संगनमताने मोठा भ्रष्टाचार त्या ठिकाणी केलेला आहे। बायोगॅस प्रकल्पाच्या बाबतीमध्ये मी सांगतो की 2013मध्ये या नगरपालिकेमध्ये वडाळू येथील स्मशानभूमीमध्ये 87 लाख रुपये खर्च करून त्या ठिकाणी बायोगॅसची निर्मिती करण्यात आली। वास्तविक त्यातनं उद्देश असा होता की वडवली स्मशानभूमीतले जे हे स्ट्रीट लाईट आहेत आणि वडवली स्मशानभूमीतले लाईट व्यवस्था आहे त्याच्यामध्ये त्या पॉवर जनरेशनचा उपयोग करून त्या ठिकाणी त्या पॉवरचा उपयोग व्हावा अशी अपेक्षा होती। त्या 5 वर्षामध्ये एकही युनिट लाईट त्या ठिकाणी तयार झाली नाही। पुन्हा एकदा 2018मध्ये या बायोगॅस प्रकल्पावर जवळजवळ 36 लाख रुपये खर्च करून त्याचं रिपेअरिंग करण्यात आलं, केवळ एक डोम बदलण्यात आला। त्या डोमच्या नावाखाली 36 लाख रुपये त्या कॉन्ट्रॅक्टरला देण्यात आले आणि पुन्हा एकदा 2021मध्ये कोरोनाच्या कालावधीमध्ये पुजारी नामक या ठिकाणी एक प्रशासकीय अधिकारी आला की ज्यांनी या नगरपालिकेचा सत्यानाश करून टाकला। त्याने
या ठिकाणी परत एकदा 5 वर्षाचं मेंटेनन्सचं काम या प्रोजेक्टचं त्या ठिकाणी दिलं आणि एका वर्षाला 15 लाख, 10% वाढ 16.5 लाख, 18 लाख, 20 लाख, 21 लाख असं 5 वर्षांचं जवळजवळ 1 कोटी रुपयांच्या आसपासचं काम त्या ठिकाणी दिलं. त्याच्यामध्ये एकही युनिट लाईट त्या ठिकाणी तयार झाली नाही आणि तरीसुद्धा गेली 3 वर्ष संबंधित ठेकेदाराला त्या ठिकाणी लाखो रुपयांची बिलं, माझ्या माहितीप्रमाणे आत्तापर्यंत 50 लाख रुपयांची बिलं त्या ठेकेदाराला त्या ठिकाणी देण्यात आली. त्या ठेकेदाराला 5 टन कचरा पाहिजे असं तो ओरडतो, 1 टन कचरा दिला जातो. मग 1 टन कचरा दिला जातो, तो 5 टनाची बिलं का काढतात? याच्यामध्ये हे अधिकारी, संबंधित ठेकेदार आणि त्या अभियंता आणि आरोग्य विभागाच्या अधिकारी, पूर्वी या ठिकाणी एक आरोग्य विभागाची प्रमुख होती, तिने धूर फवारणीमध्ये एक मोठा घोटाळा केला होता, त्याच अधिकाऱ्याचा याच्यामध्ये परत एकदा समावेश आहे. त्यांनी या ठिकाणी या मेंटेनन्सचं काम काढून त्या ठेकेदाराला पैसे देण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आमची मागणी आहे, घोरपडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही भारतीय जनता पक्षाचे सगळे शिष्टमंडळ या ठिकाणी नगरपालिकेत आलं, विविध भ्रष्टाचाराच्या बाबतीत मुद्दे मांडले. आमची या ठिकाणी मागणी आहे की या ठिकाणी या कॉन्ट्रॅक्टरचं काम टर्मिनेट करून उपयोग नाही, तर संबंधित कॉन्ट्रॅक्टर, संबंधित अधिकारी, विभाग प्रमुख यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल व्हायला पाहिजेत आणि त्यांच्या पगारातनं नगरपालिकेच्या या झालेल्या नुकसानीची भरपाई केली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. आम्ही नगरपालिकेला घोरपडे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 7 दिवसांची मुदत दिली आहे. 7 दिवसानंतर आम्ही त्याचा परत एकदा रिव्ह्यू घेणार आहोत आणि जर हे प्रकरण त्या ठिकाणी नगरपालिकेने हाताळलं नाही तर आम्ही आता राज्य शासनाकडे जाणार आहोत. राज्य शासनामध्ये मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी या महाराष्ट्राला भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र, सुशासन वाला महाराष्ट्र तयार करण्याचा संकल्प गेल्या 1.5 महिन्यापासून केलेला आहे आणि या ठिकाणी त्याप्रमाणे कारवाई चालू आहे. जर नगरपालिकेने आम्हाला न्याय दिला नाही तर आम्ही राज्य शासनाकडे याबाबतीत दाद मागू, पण संबंधितांवर फौजदारी कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आता भारतीय जनता पक्ष शांत बसणार नाही. प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे, लोकपालक न्यूज, बदलापूर.